श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मे 2026 साठी मीन राशीचे राशी भविष्य. मे 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. मे 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार या महिन्यात सूर्य तुमच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या घरात भ्रमण करेल. 15 मे पर्यंत सूर्य तुमच्या दुसऱ्या घरात उच्च राशीत राहील, जे साधारण परिणाम देणारे मानले जाते. 15 मे नंतर सूर्य तुमच्या तिसऱ्या घरात असेल, जे तुमच्यासाठी अनुकूल असेल. त्यामुळे या महिन्यात तुम्ही सूर्याकडून चांगल्या परिणामाची अपेक्षा करू शकता. मंगळ 11 मे पर्यंत तुमच्या पहिल्या घरात कमजोर राशीत राहील आणि त्यानंतर तो तुमच्या दुसऱ्या घरात असेल, ज्यामुळे तुम्हाला संमिश्र परिणाम मिळू शकतात. दरम्यान बुध 15 मे पर्यंत तुमच्या दुसऱ्या घरात राहील, जी एक अनुकूल स्थिती मानली जाते. 15 मे ते 29 मे पर्यंत बुध तुमच्या तिसऱ्या घरात राहील, जी थोडी कमजोर स्थिती आहे. 29 मे नंतर बुध तुमच्या चौथ्या घरात प्रवेश करेल, जे पुन्हा तुमच्यासाठी अनुकूल असेल. दरम्यान मे महिन्यात गुरु तुमच्या चौथ्या घरात स्वराशीत असेल आणि तुम्हाला संमिश्र परिणाम देऊ शकतो. शुक्र 14 मे पर्यंत तिसऱ्या घरात स्वराशीत राहील, त्यामुळे शुक्राकडून अनुकूल परिणामाची अपेक्षा करता येईल. 14 मे नंतर शुक्र तुमच्या चौथ्या घरात प्रवेश करेल आणि यामुळेही तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. शनी तुमच्या पहिल्या घरात असेल, त्यामुळे तुमच्याकडून कोणत्याही अनुकूल परिणामाची अपेक्षा करू नका. विशेषतः 11 मे पर्यंत शनी आणि मंगळाच्या युतीमुळे शनीचे परिणाम आणखी कमकुवत असू शकतात. दरम्यान राहू 12व्या घरात स्वराशीत भ्रमण करेल, ही स्थिती देखील कमजोर मानली जाते. तर केतू 6व्या घरात असल्याने तुम्हाला अनुकूल परिणाम देऊ शकतो. या सर्व ग्रहांच्या स्थितीनुसार हा महिना तुम्हाला संमिश्र परिणाम देऊ शकतो. कार्यक्षेत्र, तुमच्या करिअरच्या बाबतीत तुमच्या कर्मघराचा स्वामी असलेला गुरु या महिन्यात तुलनेने चांगल्या स्थितीत असेल. तसेच गुरु बुधाच्या राशीत असेल, जी फारशी अनुकूल स्थिती मानली जात नाही. तरीही या महिन्यात गुरु स्वराशीत असेल, ज्यामुळे त्यांची स्थिती तुलनेने अधिक चांगली होईल. शिवाय गुरुची तुमच्या कर्मघरावर दृष्टी असेल, ही एक अनुकूल परिस्थिती असेल. परंतु शनीची सततची दृष्टी 10व्या घरावर असेल, जी अनुकूल मानली जात नाही. दरम्यान 6व्या घराचे स्वामी असलेले सूर्य आणि बुध हे देखील या महिन्यात संमिश्र परिणाम दर्शवत आहेत. परिणामी मे महिना तुमच्यासाठी संमिश्र असेल. व्यवसायाच्या बाबतीत महिन्याच्या सुरुवातीला बुधाचा अनुकूल प्रभाव तुमच्या बाजूने असेल, जो 15 मे पर्यंत तुम्हाला साथ देईल. परिणामी तुम्ही व्यवसायात चांगली कामगिरी कराल. तसेच 15 मे नंतर तुमच्या मेहनतीच्या तुलनेत परिणाम कमी असू शकतात. जरी धावपळ आणि गडबड असली तरी तुम्हाला तुमच्या प्रयत्नाच्या प्रमाणात लाभ मिळणार नाही. 9 मे नंतर परिस्थिती पुन्हा एकदा तुमच्या बाजूने असेल आणि तुमच्या पूर्वीच्या मेहनतीचे फळ मिळू लागेल. थोडक्यात सांगायचे झाल्यास व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना साधारण असेल, परंतु महिन्याचा पहिला पंधरवडा अधिक चांगला असेल. महिन्याचा दुसरा पंधरवडा कामाशी संबंधित बाबीसाठी अधिक चांगला असेल. कामाच्या ठिकाणी सर्व काही तुमच्या इच्छेनुसारच होईल असे नाही, परंतु काही घटना जरी त्या अप्रिय असल्या तरी तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. तुमची ध्येय साध्य करून तुम्ही चांगले परिणाम मिळवू शकाल. या संदर्भात महिन्याचा दुसरा पंधरवडा अधिक चांगला असेल. एकूणच मे 2026 हा महिना मीन राशीसाठी कामाच्या ठिकाणी संमिश्र स्वरूपाचा असू शकतो, ज्यामध्ये पहिला पंधरवडा व्यवसायासाठी आणि दुसरा पंधरवडा कामासाठी चांगला असेल. आर्थिक परिस्थिती, तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास लाभस्थानाचा स्वामी असलेला शनीचे मे महिन्यात स्थिती विशेष अनुकूल नसेल. तसेच लाभस्थानाच्या स्वामीचा प्रथम स्थानाशी असलेला संबंध काही बाबतीत अनुकूल मानला जातो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार पैसा मिळत राहील. मात्र तुमचा आर्थिक लाभ मागील महिन्याच्या पातळीवर नसेल. कोणताही मोठा आर्थिक लाभ दृष्टीपथात नाही, पण कोणतीही अडचण येणार नाही. थोडक्यात सांगायचे तर गोष्टी जशा होत्या तशा सुरू राहतील. मात्र बचतीसाठी महिन्याचा पहिला पंधरवडा विशेषतः 11 मे पर्यंत कमजोर असेल, तर त्यानंतरचा काळ अनुकूल असेल. धनाचा ग्रह असलेला गुरु देखील या महिन्यात तुम्हाला सरासरी किंवा सरासरीपेक्षा किंचित चांगले परिणाम देऊ शकतो. यामुळे विशेषतः तुमच्या व्यवसायात समृद्धी येऊ शकते, ज्याचा परिणाम तुमच्या उत्पन्नावर आणि बचतीवर होईल. आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास तुमच्या लग्न राशीचा स्वामी असलेला गुरुची स्थिती या महिन्यात सुधारेल, ही एक शुभ बाब आहे. तसेच पहिल्या घरात शनीच्या उपस्थितीमुळे असेच परिणाम दिसून येतील. जर तुम्ही गेल्या काही दिवसापासून किंवा मागील महिन्यात आजारी असाल, तर या महिन्यातही तुमची प्रकृती तशीच राहण्याची शक्यता आहे. तसेच कोणत्याही नवीन समस्या उद्भवणार नाहीत. 11 मे पर्यंत तुम्हाला जखमा, ताप, डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. या काळात शनी आणि मंगळ दोन्ही तुम्हाला पहिल्या घरात असतील, त्यामुळे तुम्ही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही 11 मे पर्यंत सावधगिरी बाळगली, तर उर्वरित काळात तुम्ही कोणत्याही मोठ्या समस्या टाळू शकाल. राग आणि संघर्ष टाळा. आरोग्याचा ग्रह असलेला सूर्य महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पूर्णपणे अनुकूल राहील. 6व्या घराचा स्वामी असल्याने तो महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात उच्च राशीत असेल. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात सूर्य तिसऱ्या घरात असेल. येथूनही सूर्य कोणताही विरोध दर्शवत नाही असे दिसते. मे 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार आरोग्याच्या दृष्टीने मे महिना साधारण राहील. प्रेम आणि लग्न,
प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास चंद्र तुमच्या 5व्या घराचा स्वामी आहे. दरम्यान प्रेमाचा ग्रह शुक्र 14 मे पर्यंत तुमच्या 3ऱ्या घरात राहील. त्यामुळे शुक्राकडून तुम्हाला साधारण परिणाम मिळू शकतात आणि 14 मे नंतर तो 4थ्या घरात गुरुशी युती करेल, ज्यामुळे तुमच्या प्रेम जीवनात अनुकूल परिणाम मिळतील. साखरपुडा किंवा लग्नाशी संबंधित बाबीमध्ये पुढे जाण्यासाठी हा महिना विशेष उपयुक्त वाटत नाही. जर चर्चा आधीच सुरू झाली असेल तर ती पुढेही चालू राहील. मे महिना तुमच्या वैवाहिक जीवनात संमिश्र परिणाम देऊ शकतो. महिन्याच्या पहिल्या 15 सप्तम स्थानाचा स्वामी खूप चांगले परिणाम देत असल्याचे दिसून येते. तसेच सप्तम स्थानावरील शनी आणि मंगळाच्या एकत्रित प्रभावामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातही काही वाद किंवा समस्या निर्माण होतील. दरम्यान 15 मे नंतर बुधाची स्थिती मध्यम राहील आणि शनीचा सप्तम स्थानावर प्रभाव असेल. परिणाम मध्यम स्वरूपाचे असू शकतात. किरकोळ वाद निर्माण होऊ शकतात, परंतु तुम्ही ते सहजपणे सोडवू शकाल. तुमच्या वैवाहिक जीवनासाठी मे महिना खूप चांगला मानला जाऊ शकत नाही. त्या तुलनेत महिन्याच्या दुसऱ्या 15 समस्या कमी असतील आणि त्यामुळे तुम्हाला दिलासा मिळू शकतो. तसेच तुमच्या प्रेम जीवनात तुम्हाला सरासरीपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास तुमच्या 2ऱ्या घराचा स्वामी मंगळ 11 मे पर्यंत शनीसोबत युतीत असेल, जी एक चांगली स्थिती नाही. याच काळात 15 मे पर्यंत सूर्य आणि बुध तुमच्या 2ऱ्या घरात युतीत असतील. तुम्ही शहाणपणाने वागल्यास या युतीमुळे कोणतेही नुकसान होणार नाही, परंतु शनी आणि मंगळाची युती शुभ मानली जाऊ शकत नाही. त्यामुळे 11 मे पर्यंत तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनात सावधगिरी बाळगावी लागेल. छोट्या छोट्या गोष्टीवर राग दाखवणे योग्य नाही. तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनात संयमाने आणि नम्रतेने बोलावे, परंतु पहिल्या घरात शनी आणि मंगळाची युती असल्यामुळे तुम्हाला राग येऊ शकतो आणि तुम्ही अपमानास्पद भाषा वापरू शकता. तुम्ही शांत राहिल्यास कोणतेही मोठे संघर्ष निर्माण होणार नाहीत. 11 मे नंतर मंगळ तुमच्या 2ऱ्या घरात असेल, जी देखील एक अनुकूल स्थिती नाही. तसेच तो स्वराशीत असल्यामुळे कुटुंबात शांतता आणि आनंदाची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनात सावधगिरी बाळगावी लागेल. दरम्यान मे महिना तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी सरासरीपेक्षा चांगला असेल, कारण चतुर्थ स्थानाचा स्वामी 15 मे पर्यंत द्वितीय स्थानात असेल, जी एक शुभस्थिती आहे. त्यानंतर बुध 15 मे ते 29 मे पर्यंत तृतीय स्थानात राहील, ज्यामुळे सरासरी परिणाम मिळतील. 29 मे नंतर बुध स्वराशीत प्रवेश करून चतुर्थ स्थानात जाईल, ज्यामुळे तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळतील. परिणामी तुमचे कौटुंबिक जीवन सरासरीपेक्षा चांगले राहील. या बाबतीत गुरुग्रह देखील तुम्हाला साथ देऊ शकतो. तसेच मंगळ 11 मे पर्यंत चतुर्थ स्थानावर दृष्टी टाकत राहील आणि त्यामुळे किरकोळ समस्या उद्भवू शकतात, परंतु इतर ग्रहांच्या शुभस्थितीमुळे तुमचे कौटुंबिक जीवन मोठ्या प्रमाणात आनंदमय राहील. मे महिन्याच्या 2026च्या राशी भविष्यानुसार या महिन्यात कौटुंबिक जीवन काळजीपूर्वक हाताळण्याची आवश्यकता असेल, परंतु तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनात समाधानकारक परिणाम मिळतील. उपाय आहेत: हनुमान चालिसाचा नियमित पाठ करावा, प्रत्येक सोमवारी शिवलिंगाचा अभिषेक करावा, मंदिरात नारळ अर्पण करावे. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर अश्रू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.